मावळमधील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती लागलेली आहे। त्याचप्रमाणे 21 जागांसाठी 200 पेक्षा अधिक अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। मात्र यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमधील उमेदवार सुनील शेळके असतील किंवा अपक्ष उमेदवार बाप्पू बेगडे असतील हे पुन्हा एकमेकांसमोर येऊन ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। दोघांनीही या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सुनील शेळके आहेत। अण्णा, काय सांगाल, तुम्ही पुन्हा एकदा विधानसभेची हे करणार का? सहकार क्षेत्रामध्ये अनेक पुणे जिल्ह्यातील किंवा राज्यातील साखर कारखान्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यातीलच आमच्या मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरूर अशा भागातील कार्यक्षेत्र असलेल्या संत तुकाराम साखर कारखान्याची देखील निवडणूक या ठिकाणी संपन्न होती। 26 तारखेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये या कारखान्याची वाटचाल सुरू आहे। कारखाना हा सुरू असताना शेतकऱ्यांच्या ज्या काही आज अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत की आम्हाला इतर तालुक्यातील किंवा इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यातील ऊस उत्पादकांना जो दर मिळतो तोच दर आम्हाला देखील मिळाला पाहिजे। या व्यतिरिक्त कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या हिंदवडीचा परिसर असेल, माझं दारुंबरे असेल, शिरगाव असेल, या भागात राहणाऱ्या नागरिकांना कारखान्याच्या पाण्यापासून होत असलेला त्रास हा देखील मिटला पाहिजे किंवा त्यावरती काही पर्यायी योजना आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे। अशा वेगवेगळ्या मागण्या स्थानिक शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादकांच्या त्या ठिकाणी येत आहेत आणि आमची मागणी एवढीच आहे की नानांच्या नेतृत्वामध्ये या कारखाना गेले 20-25 वर्ष चालू असताना नागरिकांच्या तक्रारीवरती देखील आपण लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांची बाजू आपण ऐकली पाहिजे। शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे। त्यांच्या हक्काचा कारखाना असताना किंवा शेतकऱ्यांना अधिकार त्या ठिकाणी असताना जर कुठली मनमानी होत असेल तर आम्हाला वेगळा पर्याय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घालावं। परंतु आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा जोपर्यंत आम्हाला कुठलाही निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पाऊल पुढचं टाकायचं नाही किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, अशा पद्धतीनं आमच्या सहकाऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे। आदरणीय दादांनी या कारखान्याच्या बाबतीत स्वतः लक्ष घातलेलं आहे। कारखाना चालवायचा, शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे आणि ग्रामस्थांच्या तक्रारी सुटल्या पाहिजे, ही भूमिका दादांपर्यंत आम्ही मांडल्यावरती दादांनी देखील सांगितलं की मी समंजसपणाची भूमिका घेऊन यामध्ये लक्ष घालील। यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे। परंतु जर तिचं कुठलं चुकीचं कृत्य होत असेल किंवा कारखान्याच्या बाबतीत जर वेगळी भूमिका ठेवून फक्त कामापुरतं यायचं आणि आपलं हित साधायचं, अशा पद्धतीनं कारखाना किंवा सहकार क्षेत्रात कोणी काम करत असेल तर त्या बाबतीत मी नक्कीच दखल घेतो आहे। अण्णा, पाहिलं तर आता विधानसभेची पुनरावृत्ती होईल का? बाप्पू बेगडेंचा पुन्हा पराभव होईल का? नाही, बघा, लोकशाहीमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक विभागाला किंवा प्रत्येक क्षेत्राला एक आपल्याला घटनेनं मर्यादा घालून दिलेल्या आहेत। ही निवडणूक सहकार क्षेत्रातल्या आहे। मागील निवडणूक ही लोकशाहीने दिलेल्या विधिमंडळामध्ये आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा याकरताची होती। आता सहकार क्षेत्रामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर पक्ष पाहिला जात नाही। सर्वसमावेशक कसं त्या ठिकाणी प्रत्येकाला घेऊन कारखाने किंवा कारखानदारी ही चालेल याकरता देखील प्रयत्न केला जातो। पण मी तुम्हाला सांगतो, जर माझ्या शेतकऱ्यांच्याकरता, माझ्या ग्रामस्थांकरता 2 पाऊल मागे यायची जर मला वेळ आली तर मी नक्की माघारी घेईल। पण जर कोणी तिथं मनमानी करत असेल तर मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून शेतकरी जो निर्णय देतील त्या निर्णयाचा मी विचार करेन। कोण मनमानी करते असं वाटतं तुम्ही? आता कोण करतं, काय करतं ह्याचा आता जायचं नाही। उद्याच्या काळात आदरणीय दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षेमध्ये आहोत। जिंकण्याची किती खात्री निवडणुकीत? निवडणुकीत जिंकणं पराभव होणं याला मी विचार करत नाही। ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांनी त्याचं निराकरण करावं, त्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना विश्वास द्यावा, मग निवडणुकीच्या प्रक्रियेत पुढे जाऊ। पण निवडणुकीला जर उभं राहिलो तर पडायला उभं राहायचं नाही एवढं ठरवून मी उभं राहतो। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। अण्णा
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.